आषाढ. आषाढ हा हिंदू पंचांगाप्रमाणे आणि मराठी वर्षातील चौथा महिना आहे. हा महिना पावसाळ्याच्या मध्यभागी येत असल्याने जोरदार पावसाचा आणि पवित्र सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा जोर सर्वाधिक असतो, त्यामुळे निसर्ग बहरलेला असतो. श्रावण. श्रावण हा हिंदू पंचांगातील पवित्र आणि 5वा महिना असून तो भगवान शिवाला समर्पित आहे. या महिन्यात निसर्ग हिरवागार असतो आणि भक्तिमय वातावरण असते. हा महिना महादेवाला अत्यंत प्रिय आहे. म्हणून असे म्हणतात की देवी पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी याच महिन्यात कठोर उपवास केला होता. श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास करून शिवाची पूजा केली जाते. या दिवशी शिवाला 5 प्रकारच्या धान्यांची म्हणजेच तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू, शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे. भाद्रपद. भाद्रपद हा हिंदू पंचांगानुसार वर्षातील 6वा महिना आहे. मराठी महिन्यांच्या क्रमानुसार हा श्रावण महिन्यानंतर येतो. हा महिना धार्मिक सण, उत्सव आणि पितृपक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भाद्रपद पौर्णिमेनंतर किंवा भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून पितृपक्ष सुरू होतो, जो आश्विन अमावस्येपर्यंत म्हणजेच सर्वपित्री अमावस्या पर्यंत चालतो. या काळात पूर्वजांचे श्राद्ध व तर्पण केले जाते. तर्पण म्हणजे जल अर्पण केले जाते. या काळात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते. या काळात सकाळी स्नान करून दक्षिण दिशेला तोंड करून काळे तीळ आणि पाण्याने पितरांना तृप्त करणे म्हणजे तर्पण. भाद्रपद हा महिना सणांची उधळण, भक्ती आणि पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा अत्यंत महत्त्वाचा मराठी महिना आहे. The Learning Hub. अधिक माहितीसाठी चॅनलला फॉलो करा.